नमस्कार मंडळी, ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण आषाढ अमावस्येनिमित्त दिवे स्वच्छ करण्याची पद्धत पाहणार आहोत. आज आपण आषाढ अमावस्येनिमित्त एक अतिशय महत्त्वाची आणि पारंपरिक पद्धत पाहणार आहोत. आपल्या घरातील पितळी आणि तांब्याचे दिवे अगदी नवीन सारखे कसे चमकवायचे, तेही कोणतेही महागडे केमिकल न वापरता फक्त घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी. श्रावण महिना सुरू होण्याआधी जी अमावस्या असते त्याला दीप अमावस्या असे म्हणतात. तर यंदा ही अमावस्या 12 ऑगस्टला बुधवारी आहे. तर हा दिवस अनेक घरांमध्ये दिव्यांची अमावस्या म्हणून साजरा केला जातो. वर्षभर देवघरात तुळशीजवळ आणि सणावाराला लावले जाणारे पितळी, तांब्याचे, मिश्र धातूचे दिवे आजच्या दिवशी स्वच्छ केले जातात. तर आज आपण खूप तेलकट, चिकट, काळपट झालेले दिवे कसे साफ करायचे हे पाहणार आहोत. जर तुम्हीही दरवर्षी आषाढ अमावस्येला दिवे स्वच्छ करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण अशी काही सोपी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे दिवे जास्त काळ चमकदार राहतील. तर सर्वप्रथम आपण इथे माझ्याजवळ असलेला हा तेलकट, चिकट, काळपट झालेला दिवा घेतला आहे. आपण जे देवघरात रोज वापरले जाणारे दिवे आहेत ते काही दिवसांनी काळे पडतात, तेलकट होतात आणि त्यांची चमक सुद्धा कमी होते. घाई गडबडीच्या वेळी कमी कष्टात सोप्या पद्धतीने हा दिवा आपण साफ करणार आहोत. तुम्ही पाहू शकता की या दिव्यावर काळे डाग, हिरवट डाग सुद्धा आहेत. सहसा काढावे तर अवघड वाटतं, त्यासाठी खूप मेहनतही घ्यावी लागते. त्यासाठी आपण हा दिवा वेगळा करून घेणार आहोत. आपण हे दिव्यांचे वरील आणि खालील भाग वेगळे करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता यावर देखील काळपटपणा आहे, चिकटपणा आहे. त्यासाठी आपण दिवा बुडेल इतके भांड्यामध्ये पाणी घेतले आहे आणि हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचे आहे. पाणी गरम झाले की हा जो दिवा आहे तो ह्या पाण्यामध्ये आपण ठेवून देऊया. गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हा दिवा पाण्यामध्ये तसंच ठेवून द्यायचा. 5 मिनिटांनंतर झाकण काढून दिवा काढून घेऊया. आता हे गरम पाणी आपण ओतून न देता झाकण लावून बाजूला ठेवूया. आपण याचा पुढे वापर करणार आहोत. आता पाण्यातील काढलेले दिवे हे एका बाजूला ठेवूया आणि दिवे साफ करण्यासाठी एक मिश्रण तयार करूया. त्यासाठी आपण एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मीठ घेतलं आहे. आता यानंतर यामध्ये आपण बेकिंग पावडर वापरणार आहोत. खाण्याचा सोडा वापरायचा नाही. आपण केक, ढोकळा वगैरे करण्यासाठी वापरतो अशा पद्धतीची अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे. यामध्ये आपण एक अख्ख्या लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाचा रस घातला आहे. सर्व मिश्रण असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स केलेले मिश्रण आपण एका ब्रशच्या साहाय्याने दिव्याला लावून घ्यायचे. सर्व बाजूला व्यवस्थित लावायचे. आता मिश्रण लावल्यानंतर 5 मिनिटांसाठी हा दिवा ठेवून द्यायचा. 5 मिनिटांनंतर पुन्हा हा दिवा ब्रशच्या साहाय्याने घासून घेतला आहे. दिव्याचा पूर्ण काळपटपणा निघालेला आहे. आता हा दिवा आपण जे गरम पाणी ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आणि स्वच्छ पुसून गरम पाण्याने दिवा धुतल्यामुळे त्यावर पुन्हा पाण्याचे डाग पडत नाहीत, जास्त वेळ चकचकीत राहतात. तर तुम्ही इथे आणखी एक सोपी पद्धत वापरू शकता. ती म्हणजे अर्धा लिंबू घ्यायचा आणि त्यावर मीठ पसरून घ्यायचे आणि लिंबू आणि मिठाने दिवा घासू शकता. अगदी नवीन सारखे चमकतात. दिवा पाण्यातून काढून घेतल्यानंतर लगेच कोरड्या कापडाने पुसून घ्या. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण पाणी राहिलं तर पुन्हा डाग पडू शकतात. आता बघा हा दिवा किती सुंदर चमकत आहे, अगदी नवीन आणल्यासारखा दिसत आहे. ही पद्धत फक्त देवांचेच दिवे नाही तर तांब्या, पितळेची इतर भांडी साफ करण्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणतेही महागडे केमिकल वापरलेले नाही आहे. सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंनी आपण हे दिवे साफ करू शकतो. देवघर स्वच्छ आणि सुंदर असलं की घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. या आषाढी अमावस्येला एकदा ही सोपी पद्धत दिवे स्वच्छ करायला नक्की वापरून पहा. जर तुम्हाला ही सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच घरगुती टिप्ससाठी ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर यंदाच्या या आषाढ अमावस्येच्या दिवशी, पवित्र दिवशी आपल्या देवघरातील दिव्यांना नव्यासारखी चमक देण्यासाठी ही पद्धत नक्की वापरून पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.